अशा धगधगत्या उन्हामध्ये दुपारच्या जेवणामध्ये असं घट्टसर दही असेल तर आहाहा, स्वर्ग सुखच ना मंडळी. आणि मातीच्या भांड्यात अशा पद्धतीने तुम्ही दही लावाल तर बाजारमधल्या दह्याला तुम्ही नक्कीच रामराम कराल. नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचन मध्ये. तर मंडळी, जेवणासोबत आता गरमीमध्ये प्रत्येकाला दही लागते, ठीक आहे. तर सगळ्यांना प्रश्न पडतो की दही कसं बनवायचं, की आमचं दही आंबट लागतं, आमच्या दह्यामध्ये खूप सारा पाण्याचा अंश राहतो, तर ते काय करायचं, कसं करायचं, ह्याच्यावरती आज आपण सोल्युशन आणलंय. तर चला बघूयात मंडळी, आज असा घट्टसर दही जे तुमच्या जेवणाला चव देईल आणि तुम्हाला मार्केटमधून आणण्याची गरज लागणार नाही, असं घट्टसर दही आज आपण बनवणार आहोत. तर वाट कशाची बघताय मंडळी, चला सुरू करूयात रेसिपी बनवायला. तर बघा मंडळी, सगळ्यात पहिला काय करायचं, आपल्याला दूध तापवून घ्यायचंय. तर दूध कोणतं वापराल तर फुल क्रीम दूध घ्याल तर दही चांगलं घट्टसर आणि क्रीमी लागतं. तर आता खूप जण काय करतात, पटकन दूध तापवतात आणि दही बनवायला घेतात, तर ते चुकीचं आहे. दुधाला ना अगोदर मीडियम फ्लेमवर तसं तापवून घ्यायचंय आणि मग पुन्हा लो फ्लेमवरती ॲटलिस्ट 10 ते 12 मिनटं त्याला चांगलं तापवून घ्यायचंय. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं दूध देखील रिड्यूस झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं ना, दही आंबट नाही लागत. तर ही स्टेप एकदा तुम्ही करून नक्की बघा. तुम्ही बघू शकता दुधाचा थोडीशी रेश कमी देखील झालेला आहे. तर मग गॅस बंद करायचा. आता दुधाला थोडंसं थंड करून घेऊयात आणि असं केल्यामुळे काय होतं ना, की दह्यामध्ये पाण्याचा अंश देखील कमी राहतो. तर आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत. तर मातीचं भांडं घ्यायचं असं. जर का तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही दुसरं भांडं देखील वापरू शकता, पण मातीच्या भांड्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा. साठवणीतलं दही घ्यायचं, त्याला चांगलं फेटवून घ्यायचं. असं दही छान फेटून घेतल्यामुळे काय होतं, दही एकसारखं घट्टसर लागतं. आता ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला. तुम्ही स्टीलचं भांडं वापरत असाल तरी देखील तुम्ही असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही ते. आणि असं पसरवून झाल्यावरती आता काय करायचं आपल्याला मंडळी, जे आपण दूध तापवलेलं होतं ना, ते एकदा चेक करायचं की ते राईट टेम्परेचरला आलं आहे का. जर का तुम्ही एकदम गरम दूध टाकाल त्याच्याने देखील दही बरोबर लागत नाही, आणि एकदम थंड दूध टाकलं तरीसुद्धा दही बरोबर लागत नाही. म्हणून काय करायचं, असं बोट बडवून चेक करायचं. हलकंसं सोमोटी, हलकंसं गरम असलं पाहिजे की आपली पुन्हा हिंमत होऊ शकते त्याच्यामध्ये बोट बुडवायचं इथपर्यंत. एकदमही थंड करायचं नाही आहे. मग आपण ज्या भांड्याला दही लावलं होतं त्या भांड्यात हे दूध ओतून घ्यायचं सर्व. आणि बोलायला गेलं तर गरमीमध्ये खूपच छान दही लागतं. आता काय करायचं, जे आपण दूध घातलं ते पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त ढवळायची काही गरज नाही लागत, जस्ट हलकंसं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता ठेवायचं झाकण, आणि ह्याला तुम्ही उबदार ठिकाणी ठेवू शकता, लाईक 5 ते 7 तासासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 तास फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल. आता पण ते साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 तास झालेले आहेत, पण मंडळी अधूनमधून बिलकुलही झाकण उघडायचं नाही किंवा भांडं हलवायचं नाही आहे. आता उन्हाळा असल्यामुळे आरामशीर 5 ते 6 तासामध्ये दही लागतं. आणि तुम्ही इथे बघू शकता किती घट्टसर दही लागलेलं आहे. आणि भांडं जरी हलवलं तरी ते जाग्यावरून हलत नाही दही, तुम्ही इतकं घट्ट ते लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता. बघितलं ना किती सोपं आहे घरच्या घरी दही लावायला, आणि ते पण बाजारसारखं एकदम घट्टसर. तर मग वाट कशाची बघताय, तुम्ही देखील अशीच पद्धत फॉलो करा आणि मातीच्या भांड्यात एकदा जरूर ट्राय करा मंडळी. असं घट्टसर दही नक्की लागेल. तुम्ही त्याचं ताक बनवा, दही भात खा, लस्सी बनवा, जे आवडेल ते तुम्ही ट्राय करू शकता अशा घट्टसर दहीसोबत. आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा दही भात खायला कोणाला आवडतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता घट्टसर असं दही रेडी झालेलं आहे. मार्केटपेक्षा पण भारी आणि एकदम कमी पैशामध्ये दही असं रेडी आहे. दुपारच्या जेवणामध्ये म्हणा, छासमध्ये म्हणा आणि विविध ड्रिंक्समध्ये तुम्ही वापरू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. किंवा तुमचे काही प्रश्न असतील की दह्या रिलेटेड किंवा कुठल्या रेसिपी रिलेटेड तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी, जेणेकरून अशाच रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या मिस नाही करणार. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर मंडळी चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. आणि हो, हे दही खाल्लात तर नक्कीच म्हणाल आरा रा रा खतरनाक.